तू तर बोलत मी भाडा भरेन ना. भाडा देईल. डीसी जाईल. दोन डीसी एकदम देईल ना 2 महिन्याच्या. 2 महिन्याची दुसरी होणार काय असं विचार केला ना की दागिने नाही घालण्याची तुम्हीच ठेवा. आम्ही नाही तुम्हीच ठेवा. तू सोनार दे बाकीचे होतील ते आलं होती हा आलं होती ना मला पैसे नाही काय नाही सगळं खाली केलं मी होतं तेवढं करतात सांगते घर कसं चांगलं नाही ते बोलतो गावाला ठेवूया हां बघत डॉक्टर अच्छा पैशाची गरज आहे का नाही मी असंच विचारलं 70,000 रुपये खर्च झाला त्या महिन्यात पण तेवढाच खर्च झाला अच्छा ठीक आहे नंतर बघतो दादाचं नंतर काम करा हा खर्च आहे ना जरा नाही काम भेटत काय सांगू तुला मला जसं वाटतंय की मी आता काम करावं आणखी प्रवीणनी काय सांगितलं ना काय यावर्षी काय आला अच्छा अच्छा अगोदर होती त्याने अच्छा चालू झाली एकला मॅनेज करायला भारी पडतो ना आता त्यांनी एक काढलाय थोडासा एक मध्ये पैसे थोडेसे काढले दिसा बंद नाही होत माझ्या किती महिने ऍडजस्ट करशील 3 महिने केलं आता याच्यात एवढं कसं करतो आणि मेन टायमाला केलाच त्याचे आणि डॉक्टरला गेल्या महिन्यात 70,000 रुपये गेले ह्या महिन्यात 70,000 रुपये गेले विचार कर मी लिहून ठेवला आहे मी बाकी आम्ही ते नेहमीचा खर्च करतो ना त्याचा हिशोबच नाही मी लिहिला मेन वस्तू तर मी हिशोब लिहिला पाहिजे ते बघशील डोळ्यात आसू येतात तुला सपोर्ट पण नाही ना तुला म्हणजे सपोर्ट म्हणजे आहे सपोर्ट कुणाकडे मागशील तू कामाला नाही भाऊ का मागितल्याचे भाऊ कामाला नाही हां बाबांचे पैसे नाही तुझे बाबांकडे जरी तू हात पसरले त्यांना म्हटलं असतं की पुढच्या महिन्यात तुझं 2-3 महिने देतो त्यांचं पण नाही ना इकडे तरी बोललो असं काय होतंय खातच नाही पण संपतोय मला अजिबात ते यार अरे आम्ही एवढी जण राहतो की आम्हाला 2 किलो डाळ 1.5 महिना लागायचा 2 किलो डाळ सामान बनलेला ना 2 किलो डाळ संपली हो फेकफाक पण नाही करत ती घट्ट भात थोडीशी बनवतो का काय करतो तू शनिवारी संध्याकाळी येणार आहेस ना हा मग ते आल्यानंतर परत तुला नाही घेत नाही म्हणजे हाय दादा आहे घरी
सागर ते तिकडे खरं मान्य पण दादाचा ना अरे विसरली काय सांगू मला काय बोलू कुणाला काय बोलू समजत नाही दादाला येतो गेली हो आणि ती सकाळी उठली 4 वाजल्यापासून मग ती 5:30 वाजेपर्यंत इकडं तिकडे गडबड गडबड करत होती आणि ते आज मला दुपारी झोपायला कंटाळली सुस्तावले होतं शांतता भेटते ना मग सुस्ती येते ऍसिडिटी झाली गॅस सगळ्यांना गॅसचा प्रॉब्लेम आहे काल वडापाव बनवला आम्ही वडापाव बनवला दादा 2-3 दिवसा बनवलं काहीतरी असं वाटतं काहीतरी बनवलं ते बोलले मग वडापाव बनवला मला काय वाटलं माहिती की मी ते पुरणपोळीचं बनवलं ना मी खाल्ला की काय त्याला वाटला तो बोलतो पुरणपोळीचं सारण काय केला सगळं संपला तर मी नाही दिदी आल्या पुरणपोळ्या बोल तुला बनवायचं असलं तर मी बनवून देतो म्हणजे नको मग ती आल्यावर बनव काहीतरी स्पेशल वॉक करते का खाली जेवण करून आली म्हणजे का झोपूनच जाते नाश्त्याला काय नाश्त्याला काय मग तू नाही सगळं बंद कर जेव्हा ती येईल ना राहायला तेव्हा तू पण इकडे ये राहायला सोड हे सगळा विषय भांडी कोण घासतो हां करा पण